आज ना ऑफिसवरून घरी न जाता आम्ही ना गेलो होतो गोवा फिरण्यासाठी. कारण असे ना नारळाची झाडे ते तिथंच जास्त बघायला भेटतील. त्यामुळे आपण म्हणायचं की आपण तिथंच गेलो होतो. पण खरं तर तसं नव्हतं. आम्ही ऑफिस सुटल्यानंतर आमच्या ऑफिसजवळच ना एक वैष्णोदेवी मंदिर गार्डन आहे. आम्ही तिथंच गेलो होतो. कारण तेच जवळ पडतं आणि आम्ही MIDCमध्ये राहत असल्यामुळे ना इकडे जास्त फिरायलाही नाही आहे. त्यामुळे ना आणि हे जवळही आहे, त्यासाठी आम्हाला इथंच छान वाटतं. आणि आमचं ना 3-4 दिवसातून इथं जाणं तर होतंच. कारण इथं ना खरंच खूप छान वातावरण आहे आणि शांतही वाटतं. त्यामुळे आम्ही तिथं ना जेव्हा टाईम भेटेल ना तिथं जातो आणि थोडा वेळ गप्पा मारत बसतो. तेवढंच शांत वाटतं आणि नंतर घरी येतो. पण आज पण आम्ही तसंच गेलो होतो आणि नंतर थोडा वेळ गप्पा मारल्या. तिथंच लहान लेकरांसोबत खेळत बसली. आणि फुलं तर मी ना कधी तोडत नाही आहे, पण मला आज ना खरंच मोहच आवरला नाही. त्यामुळे मी फुलं तोडली आणि यांना दिलं. म्हणलं त्यांना तर आपल्याशिवाय कोण देणार आहे, त्यामुळे त्यांना मीच घेऊन दिली. हां, ते माझ्या पैशाचे विकतचे नव्हते, पण फुकटचे जरी असले तरी म्हणलं जाऊ द्या, आपण काय आपल्याला कुठं बाहेर विकत घ्यायचे म्हणून ना मीच त्यांना म्हणलं चला माझ्यातर्फे ना आज तुम्हाला छान असं गिफ्ट ते त्यांना. आणि हो, त्यांना हे गिफ्ट माझं ना खरंच खूपच आवडलं होतं. कारण फुकट जरी असलं तर त्यात माझं प्रेम होतं. आणि नंतर तुम्ही म्हणसाल ही पाठीमागून आली पण लाल झाडातून हिला पिवळं फूल कसं काय भेटलं. हां, ते फूल मी त्या झाडाचं नव्हतं तर दुसऱ्या झाडाचं घेतलं होतं. नंतर घरी आली आणि मी जे काही प्लॅन्ट आणले होते ना तेच मी वॉश करून ठेवली होती. तेच म्हणलं आपण टेबलवर ठेवून द्यावी. कारण माझ्याकडं ना मनी प्लॅन्ट आहेत आणि मला एक बांबू प्लॅन्ट घ्यायचा आहे. तोच मला टेबलवर ठेवण्यासाठी आज आम्ही बघितलं, पण मला ना तो खूपच महाग वाटला. त्यामुळे ना मी काही त्याची प्राईज न करताच घरी आली. कारण तो मी घेतलाच नाही. म्हणलं ऑनलाईन जर बेस्ट भेटला तर आपण तिथूनच घेऊ. नंतर घरी आल्यानंतर टाईमही झाला होता, संध्याकाळी झाली होती. म्हणलं आता आपण दिवाबत्ती करून घ्यावी. आणि बाहेरही हॉलमध्ये मी धूप लावली होती. कारण धूपच्या वासानं ना तेवढंच खूप मन प्रसन्न वाटतं आणि शांतही वाटतं. कारण या टाईमाला यांच्याकडे कुणीतरी त्यांचे मित्र ते आलेले असतात, त्यामुळे वातावरण शांत असावं. त्यामुळे मी हे करूनच घेते. बाय बाय.